कारखाने घेऊन गेले, दादा घेऊन गेले, शकाते घेऊन गेल्या असे. आणि जेव्हा इथे नारायण काकांकडे जेव्हा दर 2 वर्षांनी एक मोठा कार्यक्रम व्हायचा, श्रेय तेव्हा साधू संत सत्पुरुष यायचे, त्यातले निदान 4-5 सत्पुरुषांचा आमच्याकडे उतरतात आणि त्यांचा सगळा बंदोबस्त म्हणजे त्यांची सेवा करायचा आम्हाला योग येतो आम्हाला. आणि एवढ्या सत्पुरुषांचे आम्हाला सेवा करायचा योग आला म्हणून आज आम्ही या इथपर्यंत आम्ही आलोय. याचा माझ्यासारखा मनुष्य, मी जो अकोलकर, मुकुंद अकोलकर पोटात काम करत होतो मी, आणि अशा माणसाला मला जेव्हा काही सकाळचं जेवण झालं की संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत होती, अशा परिस्थितीत सद्गुरू मिळाले. आणि आज मी, माझा बंगला झालाय, माझी गाडी झाली, माझ्या मुलगाचं व्यवस्थित चाललंय. सद्गुरू लाभ हा सगळ्यात महत्वाचा, सद्गुरू लाभ मिळाला मला. आणि एवढं सगळं करून आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे जे मी तुम्हाला, अजून बरंच काही आहे परंतु आता वेळ थोडा आहे, परंतु या थोड्या वेळात एक 2 मिनिटाचं मी 15 मिनिटं अजून घेतो की दादा सद्गुरू काय सांगतात की सदा संतांसंगे राहावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती, ऐकाव्या त्या गोष्टी त्याची उपदेशी होती. तुम्ही नुसतं संतांजवळ गेला तरी तुमचा फायदा होतो त्याच्यात. तर मी तर या संत कुळीतच त्यांचं सानिध्य मला मिळाले. 2 सद्गुरूंनी मला स्पर्श दीक्षा दिलेली, बाकीच्यांनी मंत्र दीक्षा दिली, शक्तिपात दीक्षा दिली. जेवढे काय शक्तिपात त्यांचे इथे हे आहे तेवढे सगळे मिळाले. आणि सगळ्यांचा लोभ माझ्यावर आहे. सध्या आमच्या मामाच्या गादीवर शिरीष दादा कवडे महाराज आहेत, त्यांचे तर केवढे उपकार आहेत माझ्यावर की त्यांनी सुद्धा खूप अनुभव दिले मला. की आंघोळ करताना मी फक्त दादांना म्हटलं की तुम्ही म्हटलं मला राजीनामा का देऊ देत नाही, ते सुद्धा त्यांना तिथे समजलं. एकदा दादांचं त्या हिमालयात यात्रेला गेले होते आणि तिथून बर्फाचे हे पडले कडे आणि ते गाड्या बिड्या बंद पडल्या आणि मग इकडून कुठं तरी दुसऱ्या बाजूने गाड्या आल्या त्यांच्या, पण त्या गाड्या ज्या मुंबईपर्यंत जाणार होत्या तो मुंबईचा मार्ग बंद झाल्यामुळे नाशिक मार्गे त्यांची रेल्वे मुंबईला गेली आणि पुण्यात जाणारच नव्हती रेल्वे, म्हणून पुण्याला काही लोक जे साधक उतरणार होते. तर तिथून मला फोन आला आमच्या साधकांचा, साठे म्हणून मुंबईला असतात ते मुंबईचं कार्य पाहतात. तर त्यांनी या ट्रिपचं आयोजन केलं होतं. त्यांचा फोन आला की मुकुंदराव आपले लोक नाशिकहून येणार आहेत, तर त्यांना एक पुण्याच्या लोकांसाठी 20-25 लोक 20 लोक बसतील अशी छोटी बस तुम्ही तिथे करा. म्हटलं बरं, म्हटलं मी बस केली. ही गाडी ठरल्याप्रमाणे रेल्वे अर्धा तास उशिरा आल्यामुळे पुढचे कार्यक्रम आणि मुंबईचे जाणारे लोक आम्ही तिथून या 50-60 लोकांना खिचडी, ताक, केळी, फळं असे सगळे आम्ही घेऊन गेलो होतो. आमच्या अकोलकर घराण्यात आता ही 3री पिढी अनुग्रहित आहे आणि एकंदर आम्ही 19 जण अनुग्रहित आहोत. म्हणजे माझी पत्नी कुंदा, पुष्कर, प्राची, प्रीती, नंतर नाथू, नंतर पुतण्या, भावजया, तिन्ही भावजया, तिन्ही भाऊ, सगळं आम्ही अनुग्रहित झालो पण कोणाच्या तरी. आणि एवढ्या याच्यामध्ये आम्ही सगळेजण तिथे नाशिक रोडला गेलो, त्यांना सगळे केलं. तेवढ्यात बस आली यांची आणि त्यांची पण गाडी शिटी वाजली. तर माझ्या मनात जो विचार होता तेव्हा पगार मला मिळालच नाही काही. आणि आता हे तर गेले निघून मुंबईचे लोक, आता या बसचे पैसे कोण देणार एवढे पैसे. तर हे दादाने ओळखलं आणि दादाने पटकन त्यांच्या एका सागराला सांगितलं मुकुंदरावांना हे 5,000 रुपये दे. तिने लगेच काढून दिले. म्हणजे आपल्या मनात काय चालते हे सगळे सद्गुरू ओळखत असतात. आणि एवढे अनुभव आल्यानंतर आपण मनात कुठल्याही किंतु, आता मी ते ठरवले, आता मनात कुठलाही किंतु बाळगायचा नाही. सद्गुरू आपल्याच आहेत आणि दादा म्हणजे मामाच आहेत, ताई म्हणजे मामाच आहेत आणि मामा म्हणजे मामाच आहेत. तर हे सदैव आमच्या पाठीशी आहेत, सदैव त्यांचे आमच्यावर आशीर्वाद आहे. आणि मामांनी जे शेवटी जेव्हा त्यांचं एक हे झालं, प्रवचन झालं, शेवटचं प्रवचन, तेव्हा दादा मामा काय म्हणायचे की तुम्ही साधना करा,
साधनाशिवाय दुसरं पर्याय नाही आपल्याला. तर मामांना जे संगमनेरचे जे आनंदी फंदी म्हणून जे कवी होऊन गेले त्यांना फटके फार आवडायचे. फटक्यामध्ये ते हे करायचे, गाणी रचायचे. तर मामांना हे याचे फटके फार आवडायचे. तर त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे आमच्याकडे बोलीची लायब्ररी आहे. कारण माझे वडील प्रिन्सिपॉल, माझा मोठा भाऊ प्रिन्सिपॉल हायस्कूलमध्ये, माझा धाकटा भाऊ प्रिन्सिपॉल, त्याच्यामुळे पुस्तकांची बरेच पुस्तकं आहेत. तर ते आनंदी फंदीचं पुस्तक मामांकडे दिलं होतं. पण आनंदी फंदीचे फटके ना आवडतात म्हणून दादांनी आपलं मामांनी जे शेवटी प्रवचनात सांगितलं होतं की मला तुमच्याकडनं काही नकोय. मला जेव्हा शेवटचा त्यांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्या सद्भक्तांना की तुम्ही फक्त मला गुरुदक्षिणा काय द्या, तर तुमचा इन्कम टॅक्स भरा. तुम्हाला जी आम्ही दीक्षा दिलेली आहे, ही शक्तिपात दीक्षा किंवा मंत्र दीक्षा, जी काय दीक्षा दिली असेल त्या दीक्षेचं ते तुम्हाला पुण्य तुम्हाला लाभणार आहे. ते जे इन्कम तुम्हाला होणार आहे त्याचा इन्कम टॅक्स म्हणून तुम्ही आम्हाला 1 तास डोळे मिटून साधना करा, हेच तुमचं माझी दक्षिणा. आणि डोळ्यात पाणी येऊन त्यांनी सांगितलं. त्यावेळेला ती कॅसेट आहे माझ्याकडे सीडीची. आणि मग त्या धर्तीवर एक मी कविता रचली फटक्याच्या याच्यात. शक्तिपात ही आहे दीक्षा, तिची हेळसांड करू नको. नरदेहामध्ये येऊन प्राण्या, बैठक करण्या विसरू नको. जे नाही ते प्राप्तीसाठी उगाच भरकट फिरू नको. संत समागम तुला लाभला, बैठक करण्या विसरू नको. करचरण ते सद्गुरूंचे उगाच रगडत बसू नको. ऐक साधका तुला सांगतो, एक गोष्ट ती लाखाची. शक्तीला त्या परवा नसते, देण्याची वा घेण्याची. गुरु कृपेने ती तर होते अथवा मिळते, पावती आपल्या कर्माची. पैशा मागे लागू नको, लगट प्रपंचा करू नको. मृगजळ आहे भास सारे, त्यांच्या पाठी लागू नको. श्रद्धेला ढासळू नको, प्रेम कोरडे करू नको. नेम गुरुने तुला दावला, बैठक करण्या विसरू नको. परमार्थाची कास धरण्या, ग्रंथ वाचण्या विसरू नको. माझा मीही मिळविन मुक्ती, अशी वल्गना करू नको. गर्वाचे घर येते खाली, अनुभव सारे विसरू नको. शक्तिपात ही आहे दीक्षा, तिची हेळसांड करू नको. नरदेहामध्ये येऊन प्राण्या, बैठक करण्या. पैल मेरूच्या शिखरी, पैल मेरूच्या शिखरी. एक योगी निराहारी, एक योगी निराहारी. मुद्रा लावोनी केसरी, प्राणायामी बैसला. मुद्रा लावोनी केसरी, प्राणायामी बैसला. तेने सांडी गेली माया, तेने सांडी गेली माया. त्याची येली कंथा काया, त्याची येली कंथा काया. मन गेले से विलया, मन गेले से विलया. ब्रह्मानंदा माघारी, अनुहत ध्वनिनाद, अनुहत ध्वनिनाद. तो पावल परम पद, तो पावल परम पद. उन्मनी तुर्या विनोद, उन्मनी तुर्या विनोद. छंदे छंदे डुलतसे, ज्ञान गोदावरीच्या तीरी, ज्ञान गोदावरीच्या तीरी. स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाचे अंतरी, ज्ञान देवाचे अंतरी. दत्तात्रेय योगिया,
पंथा काया त्यजियेनी कंथा काया मन गेले से बिलया ब्रह्मानंदा माधारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते हर हर महादेव श्री रामेश्वरनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय भगवान श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री गुळवणी महाराज की जय सद्गुरु मातो श्री पार्वती देवी की जय भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री मामा महाराज की जय पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीपादा श्रीपादा पार्वती नंदन श्रीपादा 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 पार्वती नंदन श्रीपादा 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 पार्वती नंदन श्रीपादा अवधूत चिंतन श्री गुरु